थोडंसं मोठं आहे. आणि बघा आता या फटक्याची रेंज सुद्धा मोठी आहे. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पार, कडक प्रहार, मिळतील धावा 6, षटकार. चला मॅच ऑन ठेवा. आपण कुठल्याही कारणासाठी थांबू शकत नाही आहोत. दुपारचं सत्र आहे आज. वाऱ्याचा प्रभाव या मैदानात तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचवेळी पहिल्याच बॉलवर साहिलचं भव्य स्वागत चेतनने केलेलं आहे. साहिलने विकेट काढली चेतनची तर बक्षीस आलंय, पण चेतन सुद्धा चॅलेंज एक्सेप्ट करतोय आणि षटकार खेचतोय आणि साहिलचं दुपारच्या सत्रात पहिल्याच बॉलवर स्वागत करतोय. डॉन किलर बिनबाद 6. बॅक ऑफ द हँड, विकेट विकेट मिळता राहिली. हवेचा प्रभाव नडला गोलंदाजाला, फायदा फलंदाजाचा. लगातार दुसरा षटकार, 6 धावा. थोडंसं कठीण आहे गोलंदाजांसाठी. बघा बोटं फिरवायची होती, पण नवीन बॉलवर ती ग्रीप गोलंदाजाला नाही जमवतायत. तेच पाहायला मिळालं. जास्त रोटेशन नव्हतं, इझिली ऍक्सेसिबल हा स्ट्रोक होता चेतनचा. 2 चेंडूंवर 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. डॉन किलर, बिरवारी, सरपडा संघाकडून फायरी स्टार्ट चेतन करून देत आहेत. एका बाजूला निकेत सकाळच्या सामन्याचा सामनावीर. शॉर्ट लाईन बॅकफुटला बॅलन्स करून पंच करताना बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. मी नाही थांबणार, आजचे सर्व सामने जिंकण्यासाठी सहकार्य करणार. धावा मिळतील 4, चौकार. फॅन्टॅस्टिक. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल प्री डिसाइडेड होतं फलंदाजासाठी, कारण या अगोदरचे 2 षटकार खेचल्यानंतर गोलंदाज त्याच पद्धतीची चेंडूची हाताळणी करेल हे प्री डिसाइडेड होतं. गोलंदाज त्याच झोन मध्ये गोलंदाजी करेल. चेतन साठी फ्लिक ऑफ द रिस्ट, एरियल रूट, हवा के साथ साथ घटा के संग संग, बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. चला या मंजित कुडू आपण यायचं आहे. मी रिया पाटील मॅडम आणि मिताली पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅच मंजित कुडू. 4 चेंडू आणि 4 मोठे स्ट्रोक आता चेतनच्या वतीने पाहायला मिळालेले आहेत. पुढचा बॉल, आणखीन एक सरळ बॅटचा वापर, बॉल जातोय लॉंग ऑन, सीमारेषा पार. मी माझ्या आक्रमक भूमिकेवर आहे ठाम, म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फुटलाय आता घाम. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि अचूक काम फलंदाज चेतनचं. 6 चेंडू 6 मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील का? 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 वर. आग्री प्रीमियर लीग मधलं सर्वाधिक मोठं षटक कितीचं आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत अमर पाटील यांच्याकडून. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर, डॉन किलर, किलिंग परफॉर्मन्स. बॉल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षकापासून दूर. 6 चेंडू 6 मोठे स्ट्रोक, 6 चेंडूवर बॉल, सीमारेषा पार. आणि आजच्या दिवसातलं सर्वाधिक मोठं षटक, 32 धावा, डॉन किलर, बिरवाडी, सरपाडा. काय खेळ चालू आहे. अटॅकिंग इंटेंट. सकाळी टॉसच्या वेळी जशी आपण चर्चा केली होती की त्यांना 3ही सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. चला या मंजित लवकरात लवकर. प्रभोजी शेडगे त्या ठिकाणी सज्ज आहेत. प्रियांशू रेडेमिक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मंजित लगेच आहे. चला पहिल्या षटकाचा खेळ चालू. थांबू नका, ओव्हर ब्रेक मध्ये थांबू नका. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. चला टायमर स्टार्ट आहे आणि मला असं वाटतं की 5-7 मिनिटं आणखीन वाचवली तर मग आजचं वेळापत्रक योग्य त्या वेळेस संपेल. या अगोदर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाकडून मयूर यांना 5 षटकार खेचले होते, पण ते 30चं होतं आणि हे 32चं आहे. म्हणजे आतापर्यंत आग्री प्रीमियर लीग मधलं हे सर्वाधिक मोठं षटक राहिलं. म्हणजे चला जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मॅन ऑफ द मॅच आहात. नंतर चर्चा करा, वेळ खूप आहे आपल्याकडे. पाहुणे वाट पाहते. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. प्रभुजी शेडगे. या आपण मंजित कुडू यांना मॅच या ठिकाणी जरूर देऊया. रिया पाटील आणि पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत रणरागिनी, नारी शक्तीला सलाम, एक आदर्श शिक्षिका आणि चांगल्या निवेदिका आहेत. धन्यवाद. मंजित कुडू वेळ घेणार नाहीये. कसं वाटलंय, काहीतरी फील कसं करतोयस? चांगलं वाटतंय. चला जाऊया. जास्त बोलत नाहीत परंतु बॅटने आणि गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने मात्र उत्तर देतात. तर जाऊया मनीजी पाटील यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रभोजी. काय खेळ चालू आहे. चेतन स्वतःकडे स्ट्राईक घेतोय, निकेत देखील डोकं चालवतोय.
मला माहिती आहे की आता दुपारचं सत्र चेतनचं आहे. सकाळी माझं सत्र होतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निकेतला मिळाला सकाळी. फुल टॉस बॉल, हलक्या त्याने बॉलला बॅकलिपचा वापर करून ढकललंय मिड विकेटला. सिंगल होते कंप्लीट. या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवलंय निकेतने आपल्या फटक्यांच्या रेंजवर. पाहूया आता तो स्ट्राईकवर जाईल. आणि तसाच खेळ जो सकाळी त्यांचा पहिला मिळाला होता तो दिसेल का. आतापर्यंत जे पॉइंट टेबल आहे ते तिसऱ्या षटकानंतर मी तुमच्यापर्यंत पॉइंट टेबल पोहोचवणार आहे. कोण कोण क्वालिफाय झालंय आणि कोणाला क्वालिफाय होण्याची संधी आहे ती माहिती आपण षटक संपल्यानंतर देणार आहोत. डॉन किलर बिरवाडी 34. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. त्याच संधीचा उचलला फायदा. अभ्यासपूर्ण फटक्याची निवड निकेतच्या वतीनं पाहायला मिळाले. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. 100 ओलांडण्याचा निर्धार या दोन्ही फलंदाजांचा आहे. आणि म्हणूनच आता कॉम्पिटिटिव्ह बॅटिंग निकेत आणि एका बाजूनं चेतन पाटील यांच्या वतीनं पाहायला मिळेल. निकेत गावड जे घाटीमचे सुपरस्टार आहे. सकाळी चांगला खेळ त्यांनी सादर केला. त्यांचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता. डॉन किलर या संघाकडून खेळत असताना फुल लेन बॉल ड्राईव्ह केलं अलॉंग द ग्राउंड. मिडॉन क्षेत्ररक्षक एकच मिळेल. सकाळी आम्ही आमच्या रिक्षा समोरच यांचं वाहन होतं आणि इतक्या वेगाने त्यांचं वाहन चाललंय तर जणू काही जग जिंकण्यासाठी चाललेत. आणि तसाच इंटेंट डॉन यांच्या गाडीचा आणि डॉन यांच्या संघाचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 39. एकही विकेट न गमावता चेतन 33 वर पोहोचलेले आहेत. स्ट्रायकर एंडला चेतन. पुढचा बॉल कुणालचा. हलक्याने बॉल ड्राईव्ह केलाय. प्रत्येक षटकामध्ये गोलंदाज कोणता आहे आणि आम्हाला कसं खेळायचंय हा अभ्यास आहे, हा पूर्वानुमान आहे. पण मला असं वाटते कौस्तुभ 1-2 मोठे फटके येऊ शकले असते पण मनातच नाहीये मोठे फटके खेळायचे. मागच्या षटकामध्ये आपण आपला कोटा पूर्ण केलेला आहे. त्याचमुळे या षटकात घाई करण्याची गरज नाहीये. हेच दोन्ही फलंदाजांच्या मनात आहे आणि हा अवेअरनेस असलाच पाहिजे. पण 1-2 मोठे फटके येऊ शकले असते ते तर आपण पाहू शकता या अगोदरच्या 5 चेंडूंवर. आणि आलाय हा फलंदाजाचा आहे थाट आणि चेंडूला पाठवलं ढगात. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. षटकार साधावा. निकेत इज इन ऍक्शन. निकेत गावड यांनी लगातार 3 षटकार खेचले तर स्वप्नील गावड यांच्याकडून 3000 रुपये. एक तर आला हा काउंट होईल आणि या पुढचे जर 2 आले तर मग 3000 रुपये स्वप्नील गावड यांच्या वतीने मिळणार आहे निकेत गावड यांना. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना डॉन किल्लर बिरवाडी सरपाडा संघाची धावसंख्या आहे 46. एक बाब मध्ये लक्षात आली की एकही डॉट बॉल नाही आलाय. गोलंदाजाने देखील सतर्कता बाळगताना एकही एक्स्ट्रा जाऊ नाही दिलाय. पण दोघांची इकॉनॉमी खराब झालेली आहे आणि त्याला कारणीभूत आहे चेतन आणि निकेत. चेतनच्या 8 चेंडूमध्ये 34 धावा आणि निकेतच्या 4 चेंडूमध्ये 12 धावा. डॉन किलरची धावसंख्या 46 धावा. एकही विकेट न गमावता. आणि निकेत यांच्याबद्दल एक समज आम्हाला कळलेला आहे की तो लहानपणापासून तो फक्त उलट कॅप परिधान करतोय. कॅप नेहमी तो उलटीच घालतोय असं आम्हाला माहिती मिळालेली आहे निकेत गावड यांची. हो यावेळेस संधी आहे. पाहूया वाऱ्याची साथ मिळते का फलंदाजाला तर नाही. यावेळेस एलिव्हेशन जास्त. विकास आले. फक्त आले नाही तर झकास कामगिरी करताना विकेट सुद्धा मिळवलंय. फलंदाज बाद झालाय. ज्यांनी डोके दुखी वाढवली होती चेतन पाटील. बॅक टू डगआउट. अँगलचा वापर गोलंदाजाने चांगला केला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस वर गेला आणि म्हणूनच उंची मिळाली पण अंतर नाही गाठू शकला हा बॉल. आणि म्हणूनच आपली कामगिरी पूर्ण करून तो पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत टाळ्या होऊन जाऊ द्या. फलंदाज चेतनसाठी पहिल्या षटकात सर्वच्या सर्व चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवले. त्यांनी पहिल्या षटकात 32 धावांची सुरुवात त्यांनी दिलेली आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने झालेली आहे. विकास किणी यांच्या वतीनं म्हणजेच गौरव किणी या नावाने सुद्धा नाव ओळखलं जातं. विकास यांच्या पहिल्याच बॉलवर तो आनंदाचा क्षण अनुभवता आलेला आहे. टीम वीर तानाजी पारगाव या संघाला वन हॅज टू टेक पार्ट इन काउंटर अटॅक आणि तोच गोलंदाजीचा अटॅक विकास किणी यांचा.
क्रॉस बेटेड एलिव्हेशन तितकं नाहीये. बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बाउन्सचा अंदाज घेत असताना थोडा पुढे सरकला, शरीराचं संतुलन चुकलं. बॉल स्क्वेअर लेग क्लिअर करताना सीमारेषा पार. अशा पद्धतीनं खूप लवकर 50 ओलांडलेली आहे टीम डॉन किलर बिरवाडी सरपाडा. खूप कमी चेंडूंमध्ये सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 14 चेंडूंमध्ये ते अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. डॉन किलरचं किलिंग परफॉर्मन्स स्टार्ट एक्सप्रेस इम्प्रेसिव्ह एक्सपर्ट बॅटर चेतन पाटील यांच्या वतीने पाहायला मिळालं. ती एक्सपर्टी असते नवीन चेंडूवर खेळताना. वाऱ्याचा प्रभाव पाहून खेळणं महत्वाचं आहे आणि त्या एंडने खेळताना वाऱ्याचा प्रभाव उजव्या हाताच्या बॅटरसाठी महत्वाचा राहिलेला आहे. 3 षटकारांसाठी बक्षीस आहे जसं आपण अनाऊन्स केलंय. स्वप्नील गावड यांच्याकडून निकेतसाठी 1 तर या अगोदर आलेला आहे आणि पाहूया पुढच्या 2 बॉलवर जर षटकार आले तर मग 3000 रुपये स्वप्नील गावड यांच्याकडून. आला स्वप्नील यांनी आता खिशात हात घातलेला आहे. बॉल काऊ कॉर्नर क्लिअर करतोय. षटकार साधावा. फक्त आता खिशातून ते 3000 रुपये बाहेर काढायचे. पूर्णपणे पुढे ठेवलेला बॉल ताकदीचा वापर करताना आपल्या आवडीच्या झोन मध्ये म्हणजेच काऊ कॉर्नर मध्ये निकेतने हा स्ट्रोक खेळला आणि 6 धावांची नोंद आपण स्कोर शीट वर केलेली आहे. प्रत्येक फलंदाज येतोय आणि प्रत्येक फलंदाज फक्त मार झोड करतोय असंच आतापर्यंत स्कोर कार्ड वर पाहायला मिळतंय. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील हुशार आहे. बॉलची गती काढून घेतली. चकवा देणारा बॉल निकेतला चकवा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. डॉन किलर बिरवाडी सरपाडा 57 1 फलंदाज बाद. चांगली स्थिती, चांगली सुरुवात, चांगलं मध्यांतर. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. सेकंड, थर्ड अँड 4. 1 टू का 4. एक्सक्यूज देऊन नाही चालणार. क्षेत्ररक्षण चुकलंय. 4 धावा मिळत आहेत फलंदाज निकेतला. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. तुम्हाला पॉइंट टेबल वाचून दाखवतोय. पहिल्या क्रमांकावर आहे नेहाली स्वरांगी वॉरियर्स 10 पॉइंट्स आणि त्यांचा नेट रन रेट आहे प्लस 0.38. आई एकविरा क्वालिफाय झाले. त्यांचे पॉइंट्स आहेत 7 आणि त्यांचा नेट रन रेट आहे 0.45. श्रीराम स्पोर्ट्स 5 गुण आणि नेट रन रेट आहे -0.09. क्रिएटिव्ह 11 4 पॉइंट्स आणि त्याचे पॉइंट्स आहेत 0.19. वीर तानाजी 4 पॉइंट्स आणि नेट रन रेट आहे -0.42. डॉन किलर बिरवाडी 2 पॉइंट्स आणि नेट रन रेट आहे -0.275. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स 2 पॉइंट्स आणि नेट रन रेट आहे -0.278. 3 षटकाचा खेळ संपला. डॉन किलर म्हणून तो नेट रन रेट सुधारित करण्यासाठी आता तो परफॉर्मन्स डॉन किलर बिरवाडी सरपाडा या संघाच्या फलंदाजाचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 61, 61, लॉस ऑफ 1. चला वेळ घेऊ नका. 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे 2 षटकांसाठी. पुढचा बॉल साहिल. ओह प्लेड ऑन. पहिल्या षटकाचं प्रत्युत्तर देत असताना आपल्या कामगिरीची छाप सोडत असताना फलंदाजाला त्याने बाद केलं. हा धक्का बसतोय. दुसरा भावेश पाटीलचा खेळ 5 वर संपला. भावेशला जास्त काही योगदान या सामन्यात देता नाही आलं कारण गोलंदाजीचा उच्च स्तर साहिलच्या पाहायला मिळाला. बॅटच्या आतल्या बाजूला संपर्कात येऊन बॉल यष्टांवर जाऊन धडकलेला आहे. प्लेड ऑन झालेत फलंदाज भावेश आणि नवीन फलंदाज येथील मैदानात दाखल होतील तुषार आलेले आहेत. चला जास्त वेळ क्षेत्ररक्षकाने सुद्धा जवळ येण्याची काही गरज नाही. आपापल्या जागेवर थांबा. कॅप्टन तुमचा अनुभवी आहे. योग्य त्या सूचना गोलंदाजाला मिळतीलच पण सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही. डॉन किलर 61. चला टॉससाठी आमंत्रित करूया आपण पुढच्या 2 संघांना. आपण टॉससाठी रेडी राहायचंय. साहिलने सफलता मिळवलेली आहे. 1 षटक जरी माझ्या बाजूने नाही गेलं तरी माझी प्रतिभा तुम्ही ओळखू शकत नाही असंच सांगत असताना चला क्रिएटिव्ह 11 माकडे आणि आई एकविरा ग्रुप माकडे दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. ओ बोल्ड यालाच म्हणतात दमदार पुनरागमन.
आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपल्यावर नक्कीच टीकेची झोड उडली आहे. आणि आता तीच टीकेची झोड उडत असताना आपली गोलंदाजीचा उच्च स्तर पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिलचा फॅन्टॅस्टिक बॉलिंग, 2 बॉल 2 विकेट्स. वेळ बदलते आणि तीच वेळ बदललेली आहे. पहिलं षटक साहिलचं 32 धावांचं होतं, एकही विकेट त्याला मिळालं नाही. पण या षटकात पहिल्याच 2 बॉलवर 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहे आणि दोन्हीही त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. आणि आता ब्रेस कंप्लीट केले आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर येऊन तो पोहोचलेला आहे. म्हणूनच स्वप्नांची जर गाठ घ्यायची असेल तर मग परिस्थितीला पाठ दाखवून नाही चालत. परिस्थिती नव्हती मनाप्रमाणे साहिलसाठी, कारण पहिल्या षटकात त्याच्या विरोधात 32 धावा फलंदाज चेतनने वसूल केल्या होत्या. पण त्यानंतर ते दमदार पुनरागमन साहिलच्या वतीने पाहायला मिळालं. म्हणून क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला एक तर शिकायला मिळते की वेळ तुमची येते, फक्त त्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. ब्रेस कंप्लीट केले, हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय साहिल. ओव्हर द विकेट, डॉट बॉल येतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. मागच्या षटकामध्ये धावांचा खर्च आणि या षटकामध्ये एकही धाव नाही. निर्धाव षटकाकडे मार्गक्रमण करतोय गोलंदाज साहिल. पहिले 3 बॉल डॉट आले, 2 विकेट्स त्यांनी मिळवले. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 61 वर. 61 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल साहिलचा. बॅटची एक बॉल, शॉट थर्ड मॅनला, थ्रो कुठे, आउट ऑफ फ्रेम. त्याचमुळे मिळते 1 धाव. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 झाले. चला दोन्ही माखणीच्या टीम क्रिएटिव्ह आणि आय एक विरा टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. प्रियांशू रेडीमिक्स टॉस बॉक्स मध्ये होईल टॉस पुढच्या सामन्याचा. साहिल आता पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. राईट हँडेड बॅटर नाही आहे, त्याचमुळे आता निकेत ज्याला खूप मोठा ब्रेक मिळालाय आणि पाहूया त्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा तो मोमेंटम स्वतःकडे ठेवणं तितकं सोपं नसतं. पण जेव्हा तुम्ही एका लीग मध्ये कंटिन्युअसली खेळत असता अशा वेळेला ते तुमच्या बाजूने घेऊन जाऊ शकता. आणि पाहूया तो मोमेंटम जो थोडा निसटला या षटकामध्ये, तो मोमेंटम परत इथे येईल का. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थ्रो वेगानं नॉन स्ट्रायकर्स एंडला मिळते. फक्त एकच धाव या षटकात, फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत टीम डॉन किलरला. धावसंख्या 63. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. 4थं षटक चांगलं राहिलंय. पूर्वार्ध या डावाचा जरी डॉन किलर या संघाच्या बाजूने गेला, पण उत्तरार्धामध्ये तो फाईट बॅक गोलंदाज साहिलने दिलेला आहे. नेक्स्ट बॉल. बॅट स्विंग तर पाहायला मिळाली, पण बॅट आणि बॉलचं इन्व्हॉल्वमेंट नाही झालं. शेवटचा बॉल डॉट आलाय. मागचं षटक होतं 32चं, टाळावून जाऊ द्या. हे षटक फक्त 2चं आणि 2 विकेट मिळवले आहेत. त्याचमुळे एक षटक किंवा एक दिवस तुमच्या बाजून नाही गेला, तुमच्या कारकिर्दीवर फरक पडत नाही. सुंदर खेळ आणि तितकंच चांगला पुनरागमन गोलंदाजीचं साहिल. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 63. गडी बाद झालेले आहेत एकंदरीत 3. फलंदाज बाद, 63 धावा. डॉन किलर, बिरवाडी, सरपाडा. चला थांबू नका, एकत्र येऊ नका, लगेच बॉलिंग मार्कवर बॉलरने यायचं आहे. वेळ वाचवा. सातत्याने सूचना आम्ही आयोजकांच्या पद्धतीने देत आहोत. आजचं वेळापत्रक 8 सामन्यांचं आज पूर्ण करावंच लागेल, कारण उद्या ब गटातील सर्व सामने आपण सुरू करणार आहोत. 4 षटक झालेत. सिच्युएशन अंडर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न खरं तर विकासने ती सुरुवात दिली 3ऱ्या षटकामध्ये आणि म्हणूनच त्यानंतर साहिलला त्याची प्रतिभा काय आहे ते कळलं आणि त्यांनी आपला सर्वोच्च खेळ सादर केला. जे गरजेचं होतं तेच त्यांनी दिलं. जास्त आगळे वेगळे प्रयत्न त्यांनी केले नाही आणि म्हणूनच ती शिस्त मागच्या षटकामध्ये साहिलच्या वतीनं पाहायला मिळाली. चला थांबू नका. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. गौरव अर्थात विकास ऑन साइडला स्लॉक स्वीप, गॅप आहे, बॉल जाईल सीमारेषा पार, पॅरलल स्ट्रोक, चौकार, 4 धावा. रिप्ले मध्ये पाहूया. स्टंप टू स्टंप अटॅक होता आणि रेंज मध्ये होता. निकेतच्या रेंज मध्ये बॉल दिला तर मग तो मैदानाच्या रेंजच्या पलीकडे बॉलला पाठवतो. गॅप शोधण्यासाठी त्याला ओळखलं जातं, ते नैपुण्य आहे फलंदाज निकेतकडे. धावसंख्या 67 झाले, 67.
बॅटची एज बॉल हवेत, पण बॉल जाईल 30 या सर्कलच्या पलीकडे. आउटफील्ड थोडीशी अनइव्हन आहे, त्याचमुळे बॅकवर्ड पॉइंटला बॉल पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची वाढ होते. तिसऱ्यासाठी प्रयत्न होता रोहिदासचा, पण त्यांना थांबवलं निकेतने, कारण निकेतने आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्याचं खेळपट्टीवर स्ट्राईकवर राहणं तर बनतच. या अगोदर चांगला खेळ, ज्या फलंदाजीची मदत मिळालेली आहे टीमला, डॉन किलरला. हा डेव्हिड मिलर आहे, हा डॉन किलरचा डेव्हिड मिलर आहे. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. किलिंग परफॉर्मन्स, षटकार. सहा धावा मिळतात बघा. पुन्हा एकदा परफॉर्मन्स ऍट हिज बेस्ट, जे हवंय ते दिलं जाते. सुरुवात चेतनने या डावाला दिली. निकेत थांबले होते, जसे चेतन बाद झाले निकेत सुरू झाले, आणि काय परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या परिस्थिती म्हणजेच 75 धावा, 75 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत डॉन किलर बिरवाडी सरपाडा हा संघ दिसतोय, आणि त्याचं क्रेडिट जाते पहिल्यांदा आपण चेतनला, त्यानंतर आता निकेत गावडला. यावेळेस स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. फॅन्टास्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस स्ट्रोक बाय निकेत गावड, सिक्सर. काय खेळ चालू आहे निकेतचा. मिडास टच या डावामध्ये डॉन किलर साठी 6 धावाची नोंद मिळते, आणि धावसंख्या पोहोचते आता 81 धावा. 81 रन्स ऑन बोर्ड. विकास राऊंड विकेट, फुलटॉस, आणखीन एक. 3 चेंडू 3 षटकार आलेत, म्हणजे स्वप्नील गावड यांच्याकडून जातील निकेत गावडला 3000 रुपये. कॉंग्रॅच्युलेशन. आता तर खिशातून 3000 रुपये बाहेर स्वप्नील गावड यांना काढावेच लागतील. फुटटॉस होता, जास्त कठीण नव्हतं निकेतसाठी, आणि त्यांनी योग्य त्या वेळी फटक्याची निवड केली. आणि बघा लगेचच जीपे आहे का. चला थांबू नका, जास्त वेळ घेऊ नका. चला प्लीज प्लीज प्लीज, चला बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, प्लीज प्लीज प्लीज. पैसे आले का, पैसे पोहोचले पाहिजे इकडे आले का. चला पैसे पोहोचलेले आहेत, पैसे जमा होत आहेत. स्वप्नील गावड यांचे प्रेम आहे निकेत गावड यांच्यावरचा 3000 रुपये लगेचच समालोचक कक्षात जमा झालेत. धन्यवाद स्वप्नीलजी. पुढचा बॉल 4थ्या बॉलवर येईल का. विकास, ज्यांनी खऱ्या अर्थाने या डावामध्ये ऊर्जा देण्याचं काम संघाला केलं होतं, पण आता तेच थोडेसे ऑफ कलर दिसतात या षटकामध्ये. व्हाईट बॉलची नोंद कोशीटवर करूया. धावसंख्या 88 झाले. 87 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल मिड विकेटला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा इरादा नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय निकेत. एक धाव मिळते. 5 षटकाचा खेळ संपतोय. डॉन किलर बिरवाडी सरपाडा 89 फलंदाज बाद. 89 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आगरी प्रीमियर लीगचं हे 90 पर्व पाहतोय, आणि 90 पर्वामध्ये वेगवेगळे कीर्तिमान प्रस्थापित झालेले आहेत. आणि म्हणूनच आता पाहूया आज दुपारी काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय का. रुपेश दादा पाटील यांच्याकडे नक्कीच 2 प्रश्न आहेत. एक तर रुपेश दादांसाठी आहेत आणि राजू दादांसाठी आहेत, आणि त्या प्रश्नांची उत्तर कधी मिळतील. आणि देवदादांसाठी तुम्हाला प्रश्न आहे, तर त्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. आगरी समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यासाठी काही प्रश्न जे आगरी समाजातील आमच्या समाज बांधवांसाठी खूप महत्वाचे आहेत. तर विकासचं मागचं षटक मोठं राहिलेलं आहे, पण 32 पेक्षा जास्त 26 राहिलंय लास्टवर. चला चला पुढचे 2 कॅप्टन आलेत, प्राक्तन आलेत टॉस साठी. तर क्रिएटिव्हचे कॅप्टन आपण रेडी राहा. अमित पाटील, चला आपण सुद्धा टॉस साठी रेडी जायचंय. 89 झालेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे अक्षय. चला चालू ठेवा, मॅच चालू ठेवा प्लीज. 89 झाल्या. 3 फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना थोडासा वेळ जातोय, पण वेळेकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. 89 निकेत स्ट्रायकर्स एंडला. शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या डावातले. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता,
पण नाही खेळला. खेळायचा प्रयत्न करावाच लागेल. शेवटचं षटक आहे. एका कीर्तिमानाच्या उंबरट्यावर आहे निकेत गावड आणि पाहूया तो कीर्तिमान प्रस्थापित केला जातोय का. पुढचा बॉल आणि 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 थांबायचंय. पंच काहीतरी कळवत आहेत. विरल नायर सर, चला मंगल कडक, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे या मॅच नंतर. हा यस आता उठू नका. कडक कडक होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल या मॅच नंतर. हा होईल होईल. तुम्ही निराश होऊ नका. तुमची बसून घ्या, तुमची इच्छा पूर्ण करतो. आणि यस, मी कीर्तिमान म्हणत होतो म्हणजे त्याचं अर्धशतक पूर्ण होणार होतं, पण ते नाही झालं. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत आणि आता ती निराशा त्यांच्या पॅव्हेलियन बॉक्स मध्ये कॉड बिहाइंडच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट मिस्टर निकेत गावड. बघा ती पावलं बघा. इमानदारी तर आगरी समाजातील प्रत्येक क्रिकेटपटू मध्ये भरलेलीच आहे. ती आपण कित्येक वर्ष 9 पर्वापासून तीच गोष्ट आवर्जून पाहतोय. हा हा आदरणीय देवानंद वझे साहेबांचं गाणं लावा, पण या पुढच्या 4 बॉल नंतर. हा 89 फलंदाज बाद. स्वप्नील स्ट्रायकर्स एंडला फ्रेश बॅटर. हो स्ट्रेट ड्राईव्ह. काय भव्य एंट्री स्वप्नीलची मैदानाच्या आतमध्ये. बॅट चार्ज करून आलेत. बॉल थेट सायन्सच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. ताकद आहे आणि मला असं वाटतं ते टीम ओनर आहेत डॉन अर्थात स्वप्नील. संघमालकाचा खेळ आपण मैदानात पाहतोय आणि संघमालकाची एंट्री आज सकाळपासूनच तोच त्यांचा इंटेंट राहिलाय. कारण आगरी प्रीमियर लीग मध्ये 5 चेंडू 5 षटकार खेचण्याचा विक्रम सुद्धा स्वप्नील यांच्या नावावर आहे. म्हणजेच जन्मता ते षटकार खेचण्यासाठीच ओळखले जातात. पहिल्याच बॉलवर त्यांनी भव्य षटकार खेचला अक्षयच्या विरोधात. धावसंख्या 96. टॉन किलर, बिरवाडी, सरपाडा. नेक्स्ट बॉल स्वप्नीलसाठी अक्षय. जर तुम्ही पुढ्यात ठेवला बॉल तर मग तुम्हाला सुट्टी नाहीच. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. डॉन किलरच्या 100 धावा पूर्ण 100 अप. तुम्ही पुढ्यात बॉल ठेवतायत तो सुद्धा कोणाच्या तर स्वप्नीलच्या. त्यांच्या रेंज मध्ये बॉल दिला तर मग बॉल हरवला असं समजा. थोडा दूर होता बॉल ऑप्शनच्या, त्याचमुळे ते मैदान पूर्ण क्लिअर करू शकले नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आउटसाइड एज. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला कव्हर केलं जाईल. थ्रो पुन्हा एकदा चुकीच्या एंडला. पण आता पाहूया स्वप्नीलला तर स्ट्राईक हवी आहे आणि त्यांना ती स्ट्राईक मिळेल सुद्धा. एक धाव मोजली जाईल. धावसंख्या डॉन किलरची 101. 101. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावाला. चल टॉस साठी क्रिएटिव्ह 11 कॅप्टन पोचा. क्रिएटिव्ह 11 कॅप्टन पोचा. कारण आई एकविराचे कॅप्टन रेडी आहेत प्राक्तन. तर अमित पटेल आलेत का. अमित पटेल क्रिएटिव्ह 11. चला कॅप्टन टॉस साठी या. तनिष ज्यांची गोलंदाजी सकाळी इकॉनॉमिकल राहिली. लेफ्ट हँडेड बॉलर तनिष. नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना ए स्ट्राईक करून या डावाचा शेवट डॉन किलरने आपल्या बाजूने केला. धावसंख्या 107. 108 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी. 36 चेंडू 108 धावांची गरज. चला अमित पाटील लगेच टॉस साठी या. अमित पाटील टॉस साठी घेऊया. छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर टॉस.
अमित पाटील चला टॉससाठी या फास्ट आदरणीय विपुलजी वझे आपल्या शुभहस्ते आणि विकेचा कॉल केला जाईल. विपुलजी वझे आपल्या शुभहस्ते होईल टॉस आणि टॉस होईल आयकवीरा वर्सेस क्रिएटिव्ह. चला क्रिएटिव्ह 11 कॅप्टन अमित पाटील टॉससाठी फास्ट आहे प्लीज. चला अमित पाटील क्रिएटिव्ह 11 कॅप्टन या टॉससाठी. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. हे आपला देवा दादा. हे आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा. चला टॉस होईल आणि लगेच आपण पुढचा डाव स्टार्ट करणार आहोत. जास्त डिस्कशन न करता कारण एक एक बॉल महत्वाचा आहे या शेवटच्या फेज मध्ये. चला दोन्ही कॅप्टन्स या. अमित पाटील टॉस साठी. चला 2 बॅटर या. चला विपुलजी वझे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. APL किंवा 2026 असा कॉल द्यायचा आहे. 26 घेऊ असं बाबू बोलते पण बाबू हरला. चालेल प्राक्तन हा चला. चला टॉस झाला. टॉस जिंकलेला आहे तो मेस प्राक्तनने. प्राक्तन नाणेफेक जिंकली निर्णय का असेल सर या. आम्ही आता फिल्डिंग करणार पहिला. खूप नंतर टॉस जिंकलोय. आता होप करतोय की ही मॅच पण आम्हाला चांगली जाऊ दे. लीग मधल्या स्टेजेस बद्दल काय सांगशील. आपण सेकंड नंबरला आहात. खूप चांगलं वाटतंय. थोडं कालच्या दिवशीमध्ये आमचा परफॉर्मन्स खराब होता. माझ्याकडनंच खराब झालाय. पण आता मी प्रयत्न करेन की माझ्या टीमला चांगल्या पोझिशनवर आणेन आणि सर्वांचा कॉन्फिडन्स वाढवेल. नाणेफेक हरलात फलंदाजी करायची पण फलंदाजी ही तुमचं स्ट्रॉंग झोन आहे तर त्याबद्दल काय सांगा. क्षेत्र टॉस जिंकला असता तरी पण आम्ही फलंदाजीच घेणार होतो कारण अटॅकिंग बॅट्समॅनचे आम्ही ते प्लस पॉईंटनुसार अटॅक करणार आहोत. दुपारच्या सत्राचा फायदा होईल. येस डेफिनेटली. चला ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून एकविरा ग्रुप माकडे संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि क्रिएटिव्ह 11 माकडे संघाला करायची फलंदाजी. समोर कक्षा जाऊया आणि याकडे सज्ज असतील व्हॉइस ऑफ बाडुली मिस्टर मनोज पटेल. स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क. आपण पाहतायत आगरी प्रीमियर लीग. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. मोठं टार्गेट आहे 108 धावांचं आणि ह्या 108 धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील आणि तन्मय गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेला आपण बघतोय आशिष पाटीलच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. वीर तानाजी पारगाव संघाला लागलेला हा एक मोठा झटका आपल्याला बघायला मिळतो. कालच्या मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर आशिषने काही कमालीची फलंदाजी केली होती परंतु इथून मात्र स्वस्तात बाद झालाय. शून्यावर बाद झाला आणि डॉन किलर बिरवाडी संघ मात्र जल्लोष करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण बघतोय की निहाली स्वरंगी वॉरियर्स आणि एकविरा ग्रुप माकणे हे 2 संघ क्वालिफाय झाल्यानंतर मात्र प्रत्येक संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि इथून आपण बघितलं तर प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे हा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. इथून आपण बघतोय वीर तानाजी पारगाव संघाला सुद्धा संधी आहे. डॉन किलर बिरवाडी संघाला सुद्धा संधी आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला सुद्धा संधी आहे. परंतु ह्या तिघांची संधी श्रीराम स्पोर्ट खानिवडेच्या पराभवावर अवलंबून आहे. कारण खानिवडे संघ पराभूत होतोय तर ह्या तिघांपैकी एक संघ क्वालिफाय होईल. परंतु खानिवडे संघ जर विजयी झाला तर मात्र चित्र स्पष्ट आहे. पहिल्या क्रमांकावर निहाली स्वरंगी वॉरियर्स आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर एकविरा ग्रुप माकणे आणि खानिवडे हे संघ असतील. जयेश पाटील यावेळेला चांगला फटका आहे. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघतोय 1 वर 1 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी पारगाव हा संघ स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. भलं मोठं आव्हान समोर उभं केलंय आणि जास्तीत जास्त फरकाने जिंकण्याचा प्रयत्न असेल डॉन किलर बिरवाडी सरपाडा या संघाचा.
गौरव किणी नॉनस्टिक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. तन्मय गरत स्ट्राईकला जातोय. षटक क्रमांक पहिलं जयेश पाटील सच्चा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. तिसरा चेंडू असेल. इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तन्मय गरतचा. डायरेक्ट फेकी माघारी यावं लागेल, परंतु इथे मात्र एक धाव येताना बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि बाईच्या सह्याने एक धाव येताना धावसंख्या 2 धावा. वीर तानाजी पारगाव या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 1 गडी बाद 2. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सच्चा कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने उचली घेतली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिलिंद पाटील आहेत तिथे आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं आणि दर्जेदार गोलंदाजी करताना जयेश पाटील बघायला मिळतो. ज्या पद्धतीने आपण बघतोय षटकाची सुरुवात विकेटने केली अप्रतिम. इथून आपण बघतोय भावेश पाटील टेंबोडे पुढे सरसावले होते चेंडूला अडवण्यासाठी. चेंडू 4 धावांकरिता निघून गेलाय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीवर आहे. आजच्या स्पर्धेतील तिसरा दिवस. गटातील साखळी सामने आजच्या दिवसामध्ये संपतील. उद्यापासून नवीन गटाला सुरुवात होईल. ब गटातून आपल्याला बघायला मिळतील विहा 11 भामटपाडा, राही फायटर माकणे, तानसा किंग, रिहान सुपर किंग बहाडोली, GT 11 माकणे, जय बजरंग बिरवाडी. आणि तानसा किंग खराट्टारा हे संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. षटक पहिलं संपलंय. जयेश पाटीलने कमालीची गोलंदाजी केली. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 10 धावा. 1 गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेले. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 10 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टार्गेट मोठं सेट केलं गेलंय, परंतु तुमची थिंकिंग यावेळेला खूप विचारसरणी खूप मोठी असावी, सकारात्मक दृष्टिकोन असावा. कारण अगोदरच आपण मनाने जर पराभूत झालो तर कधीही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाने पराभूत होऊ नका. मनाला उभारी द्या. हो मी करू शकतो, आय कॅन डू इट, नेव्हर गिव्ह अप, मी कधी हार मानणार नाही. हे जेव्हा डिक्शनरीमध्ये तुमचे वर्ड्स फिक्स असतील तर कोणतंही संकट आलं तरी सुद्धा त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द ही तुमच्या अंगी असते. ते करावं लागणार आहे. चेतन पाटील यावेळेला अप्रतिम ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. जयेश कोणती चुकी करणार नाही आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. लॉस ऑफ 1 विकेट. वीर तानाजी पारगाव टीमला 97 धावांचं अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने बॅटिंग झाली डाऊन किलर बिरवाडी या टीमची, चेतनने सुंदर सुरुवात करून दिली. असं वाटलं की 6 बॉल 6 षटकार येतील की काय. आज पुन्हा एकदा दिवस तो आठवणीत राहील, परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला. स्वप्नील पाटील यांनी चांगलं फिनिश करत असताना आपण पाहू शकलात शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांची भाषा बोलली आणि त्यानंतर 100 जवळजवळ आपण पाहिलं तर 8 पर्यंत मजल मारली गेली होती. 12 रन झालेत. धावा येत नाहीये. चेतन पाटील गेल्या वर्षाचा आपण पाहिला 2025चा अप्रतिम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अग्री प्रीमियर लीगचा ठरला गेला होता, परंतु यंदा थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. होतं कधी कधी बॅड पॅच येतच राहतात, अप अँड डाऊन ते झेलावे लागतात. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अचानक बाउन्स झाला होता. 1 फॉर दी ओव्हर पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर राहिले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतायत शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, तिथून बॉलने उसळी घेतली, परंतु जेव्हा जर गुडलँड स्पॉटवरून चेंडू अशा प्रकारची उसळी घेतो तेव्हा पंच काहीच करू शकणार नाहीत. 12 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. तन्मयला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. खूपच शफल झाले होते आणि इथून जर आपण पाहिलं तर या वेळेला सेलिब्रेशन करत असताना
back to the pavilion, gone. काय जबरदस्त सेलिब्रेशन यावेळेला पाहायला मिळतं. चेतन क्लीन बोल्ड झाल्यानंतर पाहायला आवडेल मनीष निजाई पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकाल. वाह वाह वाह, क्या बात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो त्या पद्धतीचं सेलिब्रेशन चेतन पाटील. आज सगळ्यांची त्यांनी मात्र मुख गोड केली आणि ती रील्स व्हायरल सुद्धा झाली मुनीत कुडू यांच्या माध्यमातून. लगेच आपण पाहू शकलात काही क्षणार्धातच मात्र प्रत्येकाच्या स्टेटसला पाहायला मिळाली. यावेळेला क्या बात आहे, क्रिस गेलची आठवण करून दिली गेले. क्रिस गेल ज्या पद्धतीने आपण पाहू शकला होता त्या पद्धतीचं मात्र यावेळेला आपण पाहताय सेलिब्रेशन आज भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळत आहेत आणि सांगतायत नाही स्पोर्ट्समॅनशिप मला दाखवायची आहे. क्या बात आहे चेतन पाटील, क्या बात आहे. खरोखरच हॅट्स ऑफ. सकाळी सुद्धा हॅट्स ऑफ केलं होतं चेतन पाटीलला आणि पहा हे सेलिब्रेशन पहा ज्या पद्धतीने मात्र अतिशय चांगलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. विकेट तर मिळाली होती परंतु चेतन पाटील एक डान्सर सुद्धा आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर सुपर चेतन पाटील अगरवाडीचा ब्रँड. मित्र म्हणेन विश नेटवर्कला काही ही क्लिप लगेच व्हायरल करा तुम्ही, कारण आज आगरवाडीकर बघत असतील तर मात्र जय पाटील सरपंच साहेब सुद्धा खुश झाले असतील चेतन पाटील, कारण डान्सिंग अंपायर म्हणून आगरवाडीमध्ये ओळख आहे चेतन पाटील यांची. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन आपल्याला बघायला मिळेल. इथून सेलिब्रेशन पहा मनोज पाटील यावेळेला आपण पाहू शकता. क्या बात आहे, अप्रतिम. ठरवून ठेवलं असेल अशा प्रकारचं आपल्याला आज सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्या मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिस गेल पद्धतीने आपण पाहू शकला. 2 रन्स मिळतील साहिल कुडूच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. वेगवेगळं काहीतरी मात्र ठरवून येतात की आपल्याला पर्व 9व्या मध्ये हे करायचंय, पर्व 10व्या मध्ये आता अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. मनोज पाटील काय म्हणतील? चेतनला बघायचं असेल तर येत्या 25 आणि 26 या 2 दिवशी आपण आगरवाडी प्रीमियर लीग लाईव्ह बघणार आहोत. आणि इथे बघा पुन्हा काय सेलिब्रेशन करतोय, मन जिंकली सगळ्यांची. आज पैसा वसूल प्रेक्षकांचा आपल्याला बघायला मिळतोय. मनोज पाटील मी तर म्हणेन की बऱ्याच स्पर्धा झाल्यात आणि बऱ्याच स्पर्धा कव्हर केलेत परंतु अशा प्रकारचा गोलंदाज सेलिब्रेशन करताना चेतन पाटीलचं नंबर 1 नाव घेईल. काय गोलंदाजी केले, अप्रतिम. परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ दी स्टंप आपण पाहू शकता ज्या पद्धतीने मिडल स्टंपला पिचिंग झाला होता बॉल आणि तिथून आशुतोष व्यवहारे सर आणि हे सेलिब्रेशन. वाह, इंटरनॅशनल क्रिकेटर जर बघत असेल अशा प्रकारच्या क्लिप जेव्हा व्हायरल होतील ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतील. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय चेतन पाटील आज प्रभावित केलंय आणि त्या मोमेंट सुद्धा प्रभावित करणारा पाहायला मिळाल्या. चेतन पाटील हॅट्स ऑफ, ग्रेट बॉलिंग. राजनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. ह्या मोमेंट्स पहा मनीष निजाईला एवढं आवडलंय की मात्र ते वारंवार मात्र ह्या क्लिप्स दर्शवताना क्या बात. एक स्वतः डान्सर असल्यामुळे मात्र ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी अंगात एक संचार भरतो. म्हणजे एक स्टंप पाडल्यानंतर दुसरा आणि त्याच्यानंतर तिसरा. आणि इथे सुद्धा बघा साहिल कुडूला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. भावेश पाटील तेंबोडेचा ब्रँड आहे, चेंडूला अडवतोय आणि एक धाव येताना आपल्याला बघायला मिळेल. निर्भय घरत येतात स्ट्राईक एंडवर. संतोषजी घरत साहेब यांचे सुपुत्र आहेत. भरपूर काही घडलं गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. 15ला 3 नाजूक स्थितीमध्ये वीर तानाजी पारगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील
पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, क्लास टायमिंग, निकेत गावडला बीट केलंय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 6. काही षटकार आला, अप्रतिम चांगला फटका. जयेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने ओव्हर द विकेटने. या वेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, डिस्टन्स क्लिअर होईल का तर भावेश पाटील सांगतायत नाही. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवली होती. मंकड विकेट प्रथमतः आपण म्हणायचो, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर ही सांघिक विकेट म्हणून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे स्पोर्ट्समॅनशिप सुद्धा त्यांनी दाखवली. गौरवला सांगितलं जाऊ नका पॅव्हिलियनच्या दिशेने, पुन्हा या, पुन्हा एकदा खेळा. मी एकंदरीत यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप दाखवतोय आणि त्या खेळाडू वृत्तीला अमित पाटील यांच्याकडून 200 रुपये आलेत. बॅटची एज घे. स्वप्नील डॉनकडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये आणि चांगला उल्लेख केला तर मनोजी पाटील आगरी प्रीमियर लीग जेव्हा 25-26 ला असते, 26 जानेवारीच्या निमित्ताने जय पाटील आगरवाडी प्रीमियर लीग अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र ती जोमाने साजरी केली जाते. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. एक नंतर मेल चेतन पाटील पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. एक नंतर मेल आणि संघाची धावसंख्या सागर तरे आपल्या टीमला घेऊन जात आहेत 22 या धावसंख्येवर. जय पाटील सरांच्या माध्यमातून अग्गरवाडीच्या खेळाडूंसाठी लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी जय पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही पहिल्या दिवसापासून अनाऊन्स करतो, परंतु आतापर्यंत लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट कुठल्याही खेळाडूने घेतलेले नाहीत आगरवाडीच्या. नक्कीच हे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे पहिल्याच दिवशी. अगरवाडीच्या खेळाडूंनी जर लगातार 3 विकेट 3 षटकार मारले तर आमच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. जय पाटील सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी यांच्या माध्यमातून 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. 4 बाद 23 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 18 चेंडू आणि विजयासाठी 85 धावांचं लक्ष समोर असेल. खूप मोठ्या विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना डॉन किलर बिरवाडी सरपाडा हा संघ बघायला मिळतो. षटक क्रमांक 4 गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय तनिष. तनिष येतोय. आपण बघतोय छोटा पॅक बडा धमाका अपकमिंग यंग स्टार आहे. मागच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. रिप्लेच्या माध्यमातून आपण 6च्या 6 चेंडू त्याचे बघितले होते. नॅचरली स्विंग त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच बाहेर निघाला आणि हेच कारण आपण बघतोय पंचाने व्हाईट बॉलचा इशारा पोहोचवलेला आहे. षटक क्रमांक 4 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा धावफलकावर वीर तानाजी पारगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतोय.
अप्रतिम आयोजन नियोजन असतं आगरवाडी प्रीमियर लीगचं. त्यानंतर महिला चषक आगरवाडी ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि प्रत्येक संघाला विनामूल्य प्रवेश असतो तिथे. महिला क्रिकेट संघांना विनामूल्य प्रवेश, जेवणाची नाश्त्याची व्यवस्था ती सुद्धा विनामूल्य असते जय पाटील यांच्या माध्यमातून. आणि आगरवाडी गावामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. नंदनवन बघायला मिळते आगरवाडी गावामध्ये. आधीचं आगरवाडी गाव कसं होतं, आताचं आगरवाडी गाव कसं झालंय याचं देखणं उदाहरण आपल्याला बघायला मिळते. या वेळेला चेंडू टप्पा पडून निघून गेलाय. सागर तरेला बीट करणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रमोद सर, हे गोलंदाज 2-3 वर्षामध्ये एक दक्ष गावड झाला, तनिष झाला, या गोलंदाजाचा दबदबा असेल, प्रत्येक संघ मालक यांच्यावर हात उभे करतील. येस येस डेफिनेटली. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय फार कमी वेळेतच आणि कमी वयामध्ये अशा प्रकारचे बॉल मात्र फिरवणं हे सहजासहजी शक्य नाहीये. मात्र इथून फलंदाज बाद होताना सागर तरेसारखी विकेट मिळते या गोलंदाजाला तनिष पाटीलला. सरपाडा प्रीमियर लीग मध्ये त्याची वर्णी लागली होती. ज्या पद्धतीने सरपाडा प्रीमियर लीग झाली आणि तिथून या खेळाडूचं जे पदार्पण झालं ते लगेच आपण पाहतायत आगरी प्रीमियर लीग मध्ये. चेतन पाटील यांचं लक्ष परफेक्ट तनिष पाटीलवर होतं. इथून जर आपण पाहिलं तर हा चांगला गोलंदाज आहे. फक्त प्रशिक्षण देण्याची खूप चांगली गरज आहे या गोलंदाजाला. कारण ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा फार कमी असतात, स्वप्न खूप मोठे असतात, टॅलेंट असतं, तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. परंतु जर जसजशा मात्र छोट्या मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळता आणि तिथून तुम्ही निखरता तर डेफिनेटली पॅकरचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं असतं. हुक केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी भगवानजी पाटील, धनश्री पाटील आपण पाहतायत त्यांच्या स्वागतासाठी. जर आज चेतन पाटीलच्या बॅटमधून अजून एक षटकार आला असता तर भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये मिळाले असते. परंतु काय बॅटिंग केली होती, क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकार आणि 2 चौकार आले होते. 6-6-4 आणि 6-6-4 अशा पद्धतीने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. इथून हुक पुन्हा एकदा केलंय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु त्यांना बीट करत बॉल निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी प्रमोद गरत त्या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान यावेळेला या बॉलने स्वीकारला. 4 रन. 12 चेंडू आणि विजयासाठी 75 धावा हे समीकरण समोर असेल. एका बाजूने आपण बघतोय निकेत गावड मागच्या सामन्यामध्ये, मागच्या डावामध्ये आपण बघितलं तर 3 षटकार लगातार आले होते आणि त्यांच्यासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला आलेला आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ते सामना संपल्यानंतर निकेत गावड यांनी घेऊन जायचं आहे. स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून हे 3,000 रुपये आलेले आहेत. भगवान पाटील साहेब यांच्याकडून चेतनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डान्सर चेतन पाटील आगरवाडी यांच्यासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज भगवान पाटील यांच्याकडून आहे. अक्षय पाटील 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 2 चेंडू आणि 8 धावांवर खेळतोय. एका बाजूने गौरव किणी 8 चेंडू आणि 13 धावा. 12 मध्ये 75ची गरज. 72 12 षटकार लगातार आले तरी सुद्धा ह्या धावा होऊ शकत नाहीत. इथून मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही बॅटरचा. यावेळेला फटका तर चांगला आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडूला उचलून फेकेपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 74 धावांचं लक्ष असेल. यावेळेला अक्षय फटका तर चांगला खेळलाय परंतु भावेश पाटील पुढे येतोय. चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षय पाटीलने. 3 चेंडूमध्ये 9 धावा. चांगली फलंदाजी करताना इथून गौरव किणी इनफिल्डच्या वरून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे येतोय तुषार पाटील. 1 धाव पूर्ण केली गेली. पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल येताना चेतन पाटील चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतो. मालिकावीर म्हणून चेतन पाटील, पंकज पाटील, अमित पाटील, भावेश नवसईचा भावेश पाटील. त्यानंतर एक गटातून ही नावं चर्चेमध्ये होती. नारायण वझे,
गोलंदाज पुन्हा एकदा चेतन, बघा थोडी घाई करतोय चेतन, थँक्यू सो मच. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय इथे. पहिले 5 चेंडू काय जबरदस्त हाताळले, 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्या तिथे. षटक क्रमांक 5 सुरू आहे. एक औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. इथून आपण बघतोय तर विजयासाठी 7 चेंडू आहेत. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी धावा आपण बघितल्या तर 72. 6 चेंडू आणि विजयासाठी 72 धावा. मी विनंती करेन डॉन किलर विरवाडी सरपाडा संघाला आपण लगेच गोलंदाज तयार ठेवायचा आहे आणि यानंतर होणारा सामना असेल क्रिएटिव्ह 11 माकणे आणि आई एकविरा ग्रुप माकणे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जसा 6वा चेंडू डिलिव्हर होईल आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. माकणे संघ आपण बघतो आई एकविरा ग्रुप माकणे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि क्रिएटिव्ह 11 माकणे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या आहेत. 2 संघ मात्र या स्पर्धेत आपण बघितले तर अ गटातून नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन आणि दुसऱ्या बाजूने आई एकविरा ग्रुप माकणे क्वालिफाय झालेले आहेत. इथून गौरव किणी. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. चेतन पाटील आगरवाडी हा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. विजयासाठी 72 धावांचं लक्ष 5 चेंडूमध्ये. टार्गेट 108चं होतं आणि 36 वर 5 ही स्थिती वीर तानाजी पारगाव संघाची बघायला मिळते. इथून पारगाव संघाच्या आशा सुद्धा धुसर आपल्याला बघायला मिळतात. चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करूया. इथून आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विजयासाठी तब्बल 71 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 71 धावा. चेतन पाटील गोलंदाज सज्ज होतोय. इथून अक्षय पाटील फटका तर चांगला खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला पाठवलंय 4 धावांकरिता. चौकार येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 41. 41 धावा. 67 धावांची गरज आहे. नक्कीच कौस्तुभ पाटील दर्शवतील नेट रन रेट कसा आहे, कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे हे आपल्यापर्यंत पोहोचेल. या दरम्यान अक्षय पाटील चांगला फटका तर खेळलेत, परंतु आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एक फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करावी लागेल. 2 चेंडू फेकावे लागतील फक्त. 107 धावा बनवलेल्या होत्या डॉन किलर बिरवाडी सरपाडा या संघाने आणि 6 षटकांमध्ये सध्याच्या स्थितीला 5.4 षटकांचा खेळ होताना 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघा टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचे आपण बघतोय स्लिप लावल्या जातात, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, त्या पद्धतीचे स्लिप इथे चेतनने घेतलंय. काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न असतो नेहमीच त्याचा. इथे आपण बघितले तर 1 धाव पूर्ण होताना बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 43 धावा. शेवटचा चेंडू असेल. 5.5 षटकांचा खेळ होताना बघा हे दृश्य बघा. एक यष्टीरक्षक आणि 4 स्लिप. अजून गली घेतली नाही चेतन पाटील. आणि या सर्वांना बेदून चेंडू मात्र फेकलाय तो नो. कमरेच्या वर जाणारा चेंडू होता. चेतन पाटील. फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावर 44. 44 धावा. विजयासाठी तर मात्र 108 धावांचं टार्गेट दिलं होतं. एक चेंडू आणि 44 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. इथून 1 धाव येताना बघायला मिळेल का तर नाही. धाव घेतली नाही आणि 44 या धावसंख्येवर डाव संपलेला आहे. तो म्हणजेच आपण बघतोय वीर तानाजी पारगाव. चला विनंती करेन आई एकविरा ग्रुप माकणे क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच आणि क्रिएटिव्ह 11 माकणे आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत. दोन्ही संघांना नम्र विनंती असेल आपण लगेच 2 बॅटर सुद्धा पाठवा आणि एका बाजूने आई एकविरा ग्रुप माकणे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपण बघणार आहोत मिस्टर निकेत गावड, ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या